दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। गेला जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पहिली घोषणा शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राची होती। घोषणा होतात प्रत्यक्ष त्याची कृती दिसत नाही। तुम्ही काय सुचवाल सरकारला? नाही, सरकारला सुचवण्याची आवश्यकता नाही। उलट खरं म्हणजे विद्यापीठांनी जे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सरकारने मिळून, सरकारसुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की जे काही शेतीविषयक जे मॉडेल आहेत, जे प्रयोग आहेत की ज्याच्यामुळे शेती उत्पादन वाढेल, ज्या समस्या आमच्या विदर्भातील किंवा आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या आहेत, त्याच्यामध्ये केवळ सल्ला देणं आणि उपदेश करणं त्यांनी होणार नाही। प्रत्यक्ष त्या विभागामध्ये असे काही आपण प्रयोग तयार केले पाहिजे की ज्याच्यामुळे ते आपल्याला रिप्लिकेट करता आले पाहिजे वेगवेगळ्या गावांमध्ये, की हे तुम्ही मॉडेल स्वीकारा ज्यामुळे शेती उत्पादकता वाढेल, त्यामुळे आत्महत्या आपल्याला कमी करता येते। मला वाटते हा एक लॉंग ड्रॉन प्रोसेस आहे, म्हणजे याच्यात विद्यापीठ आणि सरकारनं एकत्र हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आहे। ते आज होतं आहे, पण अधिक प्रभावीपणे त्यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे। तुम्ही महाराष्ट्रासमोर लोणी प्रवरानगरचं एक मॉडेल उभं केलं, सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात कसे बदल घडून येतात हे तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे। किमान त्या मॉडेलची महाराष्ट्रात अंमलबजावणी होईल या दृष्टीने सरकारला काही सुचवाल का? नाही, असं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तो प्रयत्न करतो आपण की लोकांनी शेवटी हा कॉपरेटिव्ह मॉडेल जे आहे 1950 साली आमच्या आजोबांनी पहिला साखर कारखाना काढला, त्यावेळी ते अशक्य वाटत होतं लोकांना। आता मला वाटतं राज्याच्या स्थापनेच्या नंतर अनेक वर्षामध्ये दुर्दैवानं सहकारी चळवळीला अधोगती सुरू झाली। आता राज्यामध्ये खाजगी कारखान्यांचं पे वाढत चाललं। ज्या राज्यकर्त्यांनी सहकारी संस्थांच्या राजकारणावर राज्याचं नेतृत्व केलं, ती लोक आज खाजगी उद्योगाचा पुरस्कार करतायत। हे मनाला शल्य आहेच आहे, पण आता त्याला काही पर्याय नाही आहे, आपण बदल स्वीकारलेले आहेत। साहेब, एक प्रश्न असा होता की काही ज्येष्ठ मंत्र्यांना दिल्लीत बोलवण्याचं सरकारचं म्हणजे लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवत आहे भाजप सरकार। राधाकृष्ण विखे पाटलांना लोकसभेवर जायला जर सांगितलं तर तुमचं काय? हा प्रश्न तर आता सध्या तर काय महत्व, सध्या आपण त्याची चर्चा करत नाही, पण शेवटी असं आहे की आपण पक्षाचे पाईक आहोत। पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देईल ती आपण घ्यायची। इंडिया आघाडीमध्ये 12 जागांची मागणी आता होतं, त्याच्यावर भांडणं सुरू होतं। संजय निरुपमांनी म्हटलं उद्धव ठाकरेंना एकही जागा लोकसभेची मिळणार नाही। त्यांच्यातल्या भांडणाकडे कसं पाहता तुम्ही? इंडिया आघाडी कधीच नव्हती आलेली अस्तित्वामध्ये। हे सगळे सत्तेच्या लालचीने एकत्र आलेले लोक आहेत। यांच्याकडे समान कार्यक्रम नाही, देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे कुठली योजना नाही। 2.5 वर्ष महाराष्ट्राने महाविकास आघाडीकडून राज्याची अधोगती पाहिलेली आहे, त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल विश्वास नाही आहे। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, आईटी प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को अभी यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। साथ ही दिव्य हिंदी न्यूज ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड करें और हमारे साथ बने रहें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।